सचिन दादा या व्यासपीठावरती बसलेत। अगदी पहिल्या दिवसापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगलं आयोजन सुरू आहे। खोलवर टप्प्याचा बॉल आणि व्रिस्टचा चांगला वापर करत यावेळेला फ्लिक केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव थोडीशी धोकादायक, पंचांकडे अपील आणि तिसऱ्या पंचांची मदत आता घेण्यात येईल। WTC राहुल उल्वेकर आणि संपूर्ण त्यांची ही WTC ची टीम स्पर्धा कव्हर करते। 5 दिवस फार चांगलं सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेसाठी लाभलंय आणि खऱ्या अर्थानं आजचा शेवटचा दिवस आणि आपल्या बिझी शेड्यूलमधून एक महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक समीर सोमणे सर आपल्या या स्पर्धेमध्ये दाखल झाले। त्यांचं देखील खऱ्या अर्थानं मनपूर्वक आभार की त्यांनी आपला अमूल्य असा वेळ आम्हाला या स्पर्धेसाठी दिला। त्याचबरोबरीनं बंटी रसाळ कॉमेंटेटर ॲज वेल ॲज अ स्कोरर म्हणून देखील त्यांचं सहकार्य लाभलंय। त्यांचं देखील आज आम्ही मनापासून आभारी आहोत आणि शेवटच्या क्षणाकडे स्पर्धा वाटचाल करत असताना एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय। रोहित पाटील राऊंड विकेटनं आणि यावेळेला हवेत मारलेला फटका जोरदार मिड विकेटच्या बाहेर आणि या चेंडूवरती येतोय षटकार। पाहायला मिळालं आपल्याला डीजे नितीन डीजेच्या माध्यमातून आमचे श्रीकांत मात्रे कांबेचे एक फार चांगले डीजे ऑपरेटर आणि फार चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं। दोस्ती ग्रुपचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे आणि मी विनंती करतोय सचिन दादांना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नीलजी कदम ग्रामपंचायत सदस्य बाबरले ज्यांच्या वतीनं आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आल्यात त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती करावा। समीर सोमणे सर आमच्या समेत जोडले गेले। 2 ओव्हरचा खेळ संपलाय। संघाची एकूण धावसंख्या आहे ती 27, 27 रन स्कोरबोर्डवरती। मोरिया पळसपे संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे। सातत्यानं ज्या वेळेला अंबिका चौक संघाची टुर्नामेंट असते त्या वेळेला त्यांची उपस्थिती, बाबदेवपाली संघाची उपस्थिती, त्यांची एंट्री आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते। आणि रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव आणि आमचे मित्र महाराष्ट्रामधील एक ख्यातनाम समालोचक दीपक पाटील सर हे देखील ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतायत। त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्याकडून पळसपे संघासाठी देखील शुभेच्छा आल्यात। 2 ओव्हरनंतर 27 धावा धावफलकावरती आहेत। तिसरं षटक कल्पेश शेळकेच्या हातामध्ये देण्यात आलंय। कल्पेश काय गोलंदाजी केली आहे कल्पेशनं। रिस संघाच्या विरोधामध्ये 1 धावसंख्येचं ते टाकलेलं षटक आणि शंकर पारंगे सारख्या एका कसलेल्या बॅटर समोर त्यानं फार चांगली कामगिरी केली आज। चांगला चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर, पंच वाईट दाखवत आहेत असं वाटलं होतं, ऑफस्टंपच्या जास्त बाहेर होता। अविनाश पारंगे सर, अरुण पारंगे सर आणि त्याचबरोबरीनं नरेश मात्रे सर हे क्वालिफाईड अंपायरचं पॅनल गेले 5 दिवस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचं देखील मोलाचं सहकार्य सातत्यानं या स्पर्धेला लाभत असतं। मागच्या चेंडूचा हा ॲक्शन रिप्ले, मागच्या चेंडूची फोटोग्राफी आपल्याला पाहायला मिळाली। लगातार 2 वाईट बॉल आलेत। एकूण धावसंख्या झाली आहे 29। आज गिरीश माळी दिवसभर इकडे आहेत, आमचे जवळचे मित्र, त्यांचं देखील फार मोठं सहकार्य। चेंडू खोदून काढलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक नाहीये आणि या चेंडूवरती मिळतोय तो चौकार। 4 धावा मिळत आहेत त्या मोरिया पळसपे संघ आणि बॅटर सिद्धांत मात्रेला। एकूण धावसंख्या झाली आहे ती 33। चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। 2 फलंदाज 10 या धावसंख्येवरती बाद झाले होते, परंतु सिद्धांत मात्रे आणि निलेश
हे दोनही फलंदाज पूर्णपणे सावरतायत मोरया पळसपे संघाला आणि बापदेव पाली संघाच्या विरोधामध्ये एक चांगली पोझिशन स्कोर कार्डवरती पाहायला मिळते पळसपे संघाची। विजय हातमोडे या आयोजनामध्ये त्यांचं फार महत्त्वाचं योगदान राहिलंय। संघर्ष मते यांच्या बरोबरीनं, गौतम ओसमाल यांच्या बरोबरीनं आणि सगळे हे मैत्री ग्रुपचे सगळे हे सदस्य आहेत। मैत्री ग्रुपचा फार मोठा सहकार्य जीवन असेल, जीवन बैलमारे, सचिन बैलमारे असतील, त्यानंतर राजू देशमुख असतील, त्याचबरोबरीनं देवेश हातमोडे असतील, बाळा गायकवाड असतील, बरेच हे सदस्य आहेत, त्यांचं या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका राहिली आहे। यावेळेला हेलिकॉप्टरच्या पद्धतीने खेळलेला फटका मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून जातोय आणि या चेंडूवरती येत आहेत त्या पुन्हा एकदा 4 धावा। चार धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे 38 धावा। आता मोठे फटके येत आहेत, सिंगल डबल्स घेतले जात आहेत आणि मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करतोय तो बॅटिंग करणारा मोरया पळसपे संघ। निलेश चांगली बॅटिंग करत असताना यावेळेला परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर बॉल आणि फर्निचर उद्ध्वस्त केलं, त्रिफळा उद्ध्वस्त केला बॅटर निलेशचा आणि तिसरा धक्का बसतोय तो मोरया पळसपे संघाला। तिसरा फलंदाज बाद झालाय, एकूण धावसंख्या आहे ती 38। तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे। 3-4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय। चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये मोरया पळसपे संघाचा बापदेव पाली संघाकडून एक पार्टनरशिप, या पार्टनरशिपला फोडणं फार गरजेचं होतं, बॅटरला थांबवणं फार गरजेचं होतं आणि कल्पेश शेळकेने ती कामगिरी चोखपणे पार पाडली आहे। चांगला चेंडू त्याच्या भात्यातून आपल्याला पाहायला मिळाला आणि नवीन बॅट्समन किरण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि या चेंडूवरती काय घडतंय तर किरणला ही पहिल्याच बॉलवरती माघारी परतावं लागतंय आणि आणखीन एक फलंदाज परतीच्या प्रवासाला। जीवन बैलमारे, समीर भोईर आहेत आमचे, बाळा गायकवाड, चेतन मेश्राम, गोट्या म्हणजे गौतम ओसवाल, देवेश हातमोडे यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि बरेच जण आहेत, राजू देशमुख देखील यामध्ये आहेत आणि ग्रामस्थ मंडळ कांड्रोली यांचं देखील मोलाचं सहकार्य सातत्यानं या स्पर्धेसाठी आम्हाला लाभत आलंय। या सगळ्यांचं खरं तर मनापासून आपण आभार मानले पाहिजेत। आमचे प्रवीण हातमोडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात। चांगला फटका खरं तर टप्पा पडल्यानंतर गोल्डन स्पॉटवरून टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर वळण घेणारा हा चेंडू आणि समोरच्या रिझनमध्ये खेळलाय, त्या ठिकाणी लवली परेश हा क्षेत्ररक्षक होता। एकच धाव मिळते। 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 39 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात। अग्रिसेना युवा अग्रिसेनेचे प्रमुख राहुलजी साळवी यांच्याकडून आम्हाला आकर्षक अशा ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत। पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आली आहे। त्याचबरोबरीनं बेस्ट बॅट्समन, बेस्ट मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय किसन हातमोडे यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर करण्यात आली आहे। मॅन ऑफ द सिरीजची टीव्ही आम्हाला या विभागातलं एक लाडकं नेतृत्व, माजी उपसरपंच आणि भावी सरपंच सुनील दादा गायकवाड यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलं आहे। या सगळ्या डोनेटरचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत। व्यासपीठावरती आपण पाहतोय आमचे गुरुवर्य बंड्या झिंगे,
आनंद जिंगे या ठिकाणी बसलेले आहेत. बऱ्याच वर्षानंतर आम्ही समालोचन करतोय आणि ते स्टेजवर बसलेत. कारण बऱ्याच वेळेला असं होतं समीर, की आम्ही समालोचन करत असतो समीर सर आणि आमचे गुरु कुठेतरी बाउंड्री लाईनला बसलेले असतात, परंतु आज ते आमच्या समवेत स्टेजवर बसलेत. हे खरं तर आमचं भाग्य आहे. फिरोज शेख एक चौकमधील युवा उद्योजक, त्यांच्या माध्यमातून देखील लवकरच एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळू शकते. ते देखील या व्यासपीठावरती बसले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. शेवटचा षटक आहे आणि गोलंदाज आहे तो प्रतीक. लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेटनं आलाय. पहिलाच बॉल, लेफ्ट हँडेड बॅटर आहे. स्ट्रायकिंग एंडवरती राजा राजा स्विचिट खेळण्याचा खरं तर प्रयत्न केला होता. राजा पाटील आहे स्ट्रायकिंग एंडवरती. सिद्धांत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. स्वामी झिंगे असतील, त्याचबरोबरीनं आज स्वराज मते आलेत. आमचे श्रवण हातमोडे देखील, हे सगळे छोटे प्लेयर आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये राजा पाटील होतोय धावबाद. कमॉन डीजे. पाचवा फलंदाज बाद झालाय बॅटिंग करणाऱ्या पळसपे संघाचा. शेवटच्या क्षणाला मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळते. स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे आणि या डेथ ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करतोय तो प्रतीक. खरं तर नेहमी बॅट्समन मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करतात. पहिलाच बॉल राजानं स्विचिट खेळण्याचा, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये बीट झाला. दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये राजाला विकेट गमवावी लागली आणि नवीन फलंदाज राजू ठाणगे मैदानाच्या आतमध्ये आलाय. फुलटॉस बॉल या वेळेला समोरच्या रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर करू शकला नाहीये आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, 2 धाबा सफल होत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. राजू ठाणगे एक नावाजलेला फलंदाज आहे, ज्याच्या नावानं खरं तर या पळसपे संघाला ओळखलं जायचं. अलीकडच्या काळामध्ये राहुल आहे, सिद्धांत आहे, आविष्कार आहे, चांगल्या टचमध्ये आहेत आणि मधल्या फळीमध्ये राजू बॅटिंग करण्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाची धावसंख्या आहे आतापर्यंत ती 40 आणि या चेंडूवरचा निर्णय येणं अपेक्षित. आमचे दीपक शिंदे, खरं तर याचं कौतुक केलं पाहिजे समीर सर, कारण फार मेहनत त्यानं या स्पर्धेसाठी घेतली आहे. दुपारच्या जेवणाची व्यवस्था असेल, मैदानामध्ये पाणी किंवा मैदानामध्ये चेंडू पुरवणं असेल, हे सगळं जे जे काम त्याच्यावरती येईल ना, ती जबाबदारी त्यानं चोखपणे पार पाडली आहे. त्याचं देखील आपण मनपूर्वक आभार मानलं पाहिजेत. चौक टीमचे जे फेअर डिलिव्हरी आहे आणि चौक टीमचे जे आमचे प्लेयर आहेत, साहिल असेल, नवनीत असेल, भाई माळी असतील, हे सगळ्यांचं आपण फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलंय. आज मनीष पंच, अविनाश सर कारण अगदी क्रुशियल मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते आणि निर्णय अतिशय क्रुशियल आहे आणि तो ऑनलाईनमध्ये WTCच्या आमच्या टेक्निकल टीमच्या सहाय्याने चेक केला जाईल. आज मनीष पवार टीमचे एक सिनियर प्लेयर देखील आलेत आणि त्याचबरोबरीनं आमचे वायरमॅन, आमचे इलेक्ट्रिशियन बंटी बाबरे यांचं देखील आपण मनपूर्वक धन्यवाद मानले पाहिजेत की ज्या वेळेला लाईटचा प्रॉब्लेम होतो त्या वेळेला ते सॉल्व्ह करण्यासाठी जात असतात आमचे बंटी बाबरे. त्यांचं देखील मनपूर्वक आभारी आहोत. आणि या सगळ्यांमध्ये खरं तर उत्कर्ष मते यांची कमतरता जाणवते, कारण उत्कर्ष मते यांच्यानंतर गौतम ओसवाल यांनी सगळीच जबाबदारी स्वीकारली आहे आणि फार त्यांचं मोठं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलं आहे.
एक चांगली स्पर्धा संपन्न होतीये. आज चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या आणि डिसिजन आलेला आहे, फेअर डिलिव्हरी आहे. एकूण धावसंख्या होतीये ती 42 42 आणि 12वा प्रतिनिधी देखील या ठिकाणी आहे. काही असेल तर त्याच्याशी मात्र चर्चा केली जाईल. एकूण धावसंख्या 42 झाली आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. मोरिया पळसपे, बापदेव पाली, पनवेल तालुक्यातील 2 ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अंबिका क्रिकेट संघ खरं तर लाईव्हच्या माध्यमातून आज त्यांचा सामना, त्यांचे खेळ आम्ही पाहिला. पहिल्या मॅचमध्ये काय फलंदाजी केली, खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्कर बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त केला. राजू ठाणके बाद होतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. काय कमालीची बॉलिंग केली आहे या ओव्हरमध्ये प्रतीक शेळकेनं इम्प्रेस केलंय. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. सिद्धांत म्हात्रे जो सेट बॅटर आहे त्याला स्ट्राईक मिळाली नाही, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिला आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलला बापदेव पाली संघानं. आणि या ओव्हरमध्ये आल्यात त्या केवळ 3 धावा. 3 धावा आल्यात, 2 विकेट मिळाल्यात पाली संघाला आणि या मॅचमध्ये, या ओव्हरमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळते ती बापदेव पाली टीम. अंबिका क्रिकेट संघ यांचा अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. नवनीत मतेनं पहिल्या मॅचमध्ये, आजच्या पहिल्या मॅचमध्ये केलेली खेळी, 3 लगातारचे चौकार, 11 बॉलमध्ये 38ची त्याची स्फोटक बॅटिंग, साहिल चौधरीचा खेळ आणि नैनेश पवारचा फॉर्म आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबरीनं आपण पाहतोय की जीवन 11 मोरबे संघाची देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. सुपर 4मध्ये देखील त्यांचा चांगला खेळ राहिला. पानशील संघाला परास्त करत ते सुपर 4मध्ये दाखल झाले. सेमीफायनलला ते पराभूत झाले. त्यांचा देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. आणि आता पनवेल तालुक्यातील 2 टीम यांच्यामध्ये सेमीफायनल नंबर 2 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 42 आहे. समीर सुमने सर कॉम्बॉक्समध्ये आहेत. अतिशय चांगलं समालोचन ऐकायला मिळालं. या वेळेला नो बॉल आणि त्याला दिली पनिशमेंट. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा येतोय चौकार. आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. 3ऱ्या पंचांची मागणी, बॉलिंग करणाऱ्या टीमकडून हा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. समोर जी एक्सेल 6 कार आहे ना, तिची लाईट ऑन आहे, ती बंद करा. समोर जी कार आहे ना, तिची लाईट ऑफ करा, विनंती आहे. 4 धावा आल्यात. नो बॉल आहे, नो बॉल आहे. आणि या चेंडूवरती आल्यात 1+4 टोटल 5 धावा आणि एकूण धावसंख्या होतीये 47 47 धावा धावफलकावरती. यानंतरचा चेंडू निश्चित फ्रीट असेल. आतापर्यंत चांगलं चाललं होतं प्रतीक शेळकेसाठी, पाली संघासाठी. एक खराब चेंडू त्याच्या भात्यातून डिलिव्हर्ड झाला. त्याच्यावरती चांगला एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. एकूण धावसंख्या झाली आहे ती 47 47 धावा. मोक्ष ओसवाल, क्षितिज मते, त्याचबरोबरीनं आयुष मते यांचं देखील चांगलं सहकार्य गेले 5 दिवस या स्पर्धेमध्ये. स्लोअर बॉल पाहायला मिळाला, पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि आडवा बॅटनं खेळण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट झाला बॅटर. 1 धाव कंप्लीट करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट मात्र गमावली आहे. आता सिद्धांतकडे स्ट्राईक असेल. टीमचा एकूण स्कोर झाला आहे 47 47. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फ्रेडचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर हळुवारपणे बाहेरचं वळण घेणारा स्लोअर बॉल, कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. नितीन मालकर आता शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नॉन स्ट्रायकिंग हेंडवरती उभा असेल आणि अगदी पहिल्या ओव्हरपासून मैदानामध्ये असलेला सिद्धांत मात्र शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. एकूण धावसंख्या आहे ती 47 47. सिद्धांत म्हात्रे, बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली या फलंदाजाला, ज्याच्या बॅटमधून 10 धावा आतापर्यंत आल्यात. सिद्धांतच्या बॅटला बॉल ब्रश झालाय, पाठीमागच्या बाजूला झेल त्या ठिकाणी घेतला जातोय आणि हा आणखीन एक फलंदाज होतोय बाद.
4 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. पहिल्या सत्रानंतर एकूण धावसंख्या झाली आहे 47 आणि टार्गेट आहे 48 या धावसंख्येचं. या ठिकाणी चौक गावचं एक युवा नेतृत्व फिरोज शेख यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. फिरोजभाईंचं स्वागत या व्यासपीठावरती करण्यात येईल. मी सचिन दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते फिरोजभाई शेख यांचं या ठिकाणी सन्मान करावा. फिरोज शेख देखील अंबिका क्रिकेट संघामधून बरीच वर्ष क्रिकेट खेळलेत आणि एक युवा नेतृत्व युवा कार्यकर्ते म्हणून नेहमीच त्यांचं मोलाचं सहकार्य लाभत असतं. त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल आणि त्यांच्या माध्यमातून लवकरच एक स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. तेच फिरोज दादांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय आणि त्याचबरोबरीनं शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते विश्वनाथजी मते विश्वनाथ काका या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल. सचिन दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये मी पुन्हा एकदा विनंती करतोय आमचे बंटी रसाळ जे अगदी पहिले 2 दिवस ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आमच्या समोर जोडले गेले होते. आज कॉमेंटेटर आणि स्कोरर अशा दोन्ही भूमिकेमध्ये त्यांचं योगदान राहिलंय. आमचे गुरुवर्य आनंद झिंगे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. बंड्या दादा, खरं तर बंड्या दादा आज बऱ्याच दिवसानंतर स्टेजवरती पाहायला मिळाले. कॅस्ट्रॉल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी चौक ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. ते बंड्या दादा यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. वेळोवेळी मोलाचं सहकार्य बंड्या दादा यांचं लाभत असतं. मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. आपल्या समवेत जोडले जातील महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक आणि अगदी थोड्या दिवसांमध्ये स्वर्गीय रतनबुवा स्मृती ट्रॉफीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत, आज टायगर नाईटमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत, ते समीरजी सोमणे सर यांच्याकडे आपण वळूया. धन्यवाद. आणि त्याचबरोबरीनं मी विनंती करतोय की प्रवीणजी हातमोडे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत सचिन दादांच्या शुभ हस्ते. प्रवीण आत्मोडे खरं तर या आयोजनाचा एक भाग आहेत, परंतु ज्यांच्या वतीनं स्वर्गीय किसन वामन हातमोडे यांच्या स्मरणार्थ आम्हाला मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट फिल्डरची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आली आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सचिन दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय आणि जाऊया समीर सोमणे सरांकडे. धन्यवाद. हॅलो, खूप खूप आभार आणि मनापासून आभार सूरजजी आत्मोडे यांची साथ मला नेहमीच लाभले. खरं तर मी आवर्जून उल्लेख या गोष्टीचाच करतो की निखिल आणि सूरज यांच्यामुळेच मी कर्जत तालुका सोडून पुढे गेलो. नाहीतर मी कदाचित कर्जतमध्येच माझं समालोचन थांबवलं असतं आणि पुढे अजिबात गेलो नसतो. कारण मला कर्जत पुरतंच मर्यादित राहायचं होतं. या सर्वांनी संधी दिली. अंबिका चषक असेल, कारण आपण ज्या स्पर्धेतून मोठे झालो त्या स्पर्धेला कधीच विसरू नये, म्हणूनच मी दरवर्षी या स्पर्धेला वेळ देण्याचा प्रयत्न नेहमीच करतो. सेकंड सेमीफायनल धावांचा पाठलाग करायचे तो नक्कीच बापदेव पाली संघाला 48 करायचे. पहिले षटक घेऊन आला गोलंदाज राजू ठाणगे.
पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलंय, बॉल उडवलाय कव्हर पॉइंटच्या वरतून, चाललाय स्वीपर कव्हरला. फलंदाज रोहित पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. हे पहिला चेंडू बाहेर जाणारा होता, त्यावरती आक्रमण केलंय. फसवा चेंडू, परंतु बॉलला चिप केलंय. मिड ऑफचा प्लेअर आतमध्ये, आउटफील्ड मध्ये थोडा चेंडू मारता अडतोय, देखील वळण देखील घेतोय. 2 धावा इथे घेतल्यात रोहितने, त्याच्या साथीला तो विशाल शेळके आणि ते 3 धावा कंप्लीट होत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र तिहेरी धाव. एकूण धावसंख्या 7. पहिला चेंडू बाहेर जाणार होता, त्यावरती मात्र कडा प्रहार. यानंतर हा फसवा चेंडू, तो देखील लेग ब्रेक होता, टप्पा थोडा पुढे ठेवला होता, बॉलला फक्त चिप केलं मिड ऑफच्या वरतून आणि लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग. अंबिका क्रिकेट संघ चौक हा जाऊन पोहोचलाय फायनल मध्ये. याच संघाच्या वतीने ही स्पर्धा संपन्न होते. अंबिका मित्रमंडळ त्यांच्या साथीला आहे. स्वर्गीय स्मिताताई चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ आयोजित रायगड जिल्हा अग्रसेना चषक. आजचा हा 5वा दिवस आहे या स्पर्धेचा, सुपर 8च्या लढती, आणि ही दुसरी उपांत्य फेरीची लढत आहे, सेकंड सेमीफायनल. आणि विजयासाठी बापदेव पालीला 48चं लक्ष्य. फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय दोन्हीही फलंदाज, रोहित आणि त्याच्या बरोबर विशाल शेळकेने. 2 धावा, स्विचिटचा फटका खेचला होता विशालने. 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचेल आता 9 वरती. चांगली सुरुवात. मोरिया 11 पळसपे आणि त्याचबरोबरीने जीवन 11 जे बापदेव पाली. सेमीफायनल मध्ये अंबिका क्रिकेट संघ चौक संघाने शिवतेज मोरबे संघाला पराभूत केलं. तो देखील जीवन 11 नावानेच खेळत होता. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा द्यायची होती गलीमध्ये, चांगली फिल्डिंग. पहा या गोष्टीचा आपण सातत्याने सूरजजी आपण उच्चार करतोय की पहिले चालायचं, विकेट किपरच्या मागे फिल्डर्सला लपवायचे, नको हा कुठेतरी कॅच सोडेल, परंतु आता नाही. आता जे विकेट किपरच्या मागचे जे आहेत ना, तेच तरबेज असावे लागतात. आणि समीर सर, याच दरम्यान आमच्या विभागातील एक मोठे कॉन्ट्रॅक्टर, गुरुकुलचे कॉन्ट्रॅक्टर अनिल शेठ डुकरे यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती यावं. पुन्हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज विशाल शेळकेचा, तोही आणून पाडलाय राजू ठाणगेने. भले राजू ठाणगेच्या पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला असेल रोहित पाटीलने, धावा 9 आल्यात, परंतु कमबॅक केले राजू ठाणगेने आणि ते फार महत्वाचे पळसपे संघासाठी. हॅमर केले बॉलला, लॉंग ऑफला क्षेत्र खाली होतं, बॉल चाललाय तो सीमारेषा पार, वाऱ्यासहित बॉल निघून गेला. हा चौकार. आमच्या सचिन माते दादाच्या या नावात दमायर, आमच्या सचिन माते दादाच्या या नावात दमायर, आमच्या सचिन माते दादाच्या या नावात दम. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. अग्रसेना रायगड जिल्हा प्रमुख, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. अग्रसेना रायगड जिल्हा प्रमुख, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोयनुरी हिरा यो चमकून आला, अरे कोयनुरी हिरा तो चमकून आला. याचा उच्च शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे. आमच्या सचिन माते दादाच्या या नावात दम आहे रे. हे दमदार असं गीत आणि हे दमदार असं नेतृत्व आहे खरोखर सचिन दादा मते. सातत्याने आपल्या परिसरासाठी ते कार्यरत असतातच आणि अगदी जवळून या व्यक्तिमत्वाला मी देखील पाहिले. आश्वासक लोकांच्या पूर्णत्वास नेणारा हा चेहरा, कार्यसम्राट, कामाशी प्रामाणिक असणारा हा चेहरा, विकासासाठी झटणारा हा चेहरा आणि लोकाभिमुख, प्रत्येकाशी सामाजिक बांधिलकी जपत मात्र नातं जपणारं हे नेतृत्व आणि कार्यतत्परता ते नेहमीच आहेत. कारण हाती घेतलेलं काम पूर्णत्वास ते नेतातच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्याचा वेध घेत दूरदृष्टी लाभलेला हा नेता अर्थातच सचिनजी मते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असणारी ही स्पर्धा. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 13, विजयासाठी 18 चेंडूमध्ये धावा करायचे त्या 35. आणि खालापूर तालुका अग्रसेनेचे सदस्य अनिलजी डुकरे, एक मोठे उद्योजक,
याचकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. सर्व सहकार्यांचा आम्ही मनापासून आभार इथे व्यक्त करतो. 18 बॉल 35 करायचे आहेत बापदेव पाली संघाला विजयासाठी. आणि इथे विकेट कीपर मिस झालाय, बॅटर मिस झालाय. नशिबाचा चौकार बापदेव पालीच्या बाजूने. असलेल्या फिल्डरला डाऊट आहे की हा स्टंप मधून तर नाही गेला ना. तोच डाऊट क्लिअर करण्यासाठी स्टंप कडे सगळेच खेळाडू सरसावले होते. कदाचित लाईव्हला आपल्याला पाहायला मिळेल हे नक्की. WTC ची आणि सर्व काही बेल्स वरती निर्भर आहे. बेल्स पडल्याशिवाय फलंदाज बाद नसेल. आडव्या बॅटने दिला भिरकावून बॉल मिड विकेटला, परंतु वाऱ्याचा ओघ विरुद्ध दिशेला आहे. फलंदाज बाद होईल. रोहित पाटील पहिला धक्का जीवन 11 जय बापदेव पाली संघाला. आता दादाची लयच भारी, मना मनात ती घुसणारी. 82-95 गाडी, दादा फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी, मना मनात ती घुसणारी. 82-95 गाडी, दादा फिरतोय दुनिया सारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे खरं तर क्रिकेट पासून कोणी वंचित राहू शकत नाही. आणि IIT वाले तर अनेक क्षेत्रामध्ये दिसायला लागलेत. कुंभमेळ्यामध्ये IIT बाबा आपण पाहिलं. आणि IIT चे इंजिनियर आहेत सन्माननीय मेदतजी चौधरी, यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा येतात. ते लाईव्ह पाहतात. आपलं देखील सहर्ष स्वागत. कारण हे क्षेत्र असं आहे की जे प्रत्येकाला आवडतं. अनेक पॉलिटिशियन्सला देखील आपण पाहिलेलं आहे, काही खासदार आमदारांना देखील मैदानात खेळताना आपण अगदी पाहिलेलं. आणि जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळते तेव्हा तेव्हा ते मैदानात येतात. खेळ हा अशी गोष्ट आहे की जे सर्व काही विसरायला भाग पाडतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स, भावनांशी निगडीत असलेला हा खेळ. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. प्रतीक शेळके आलाय, लेफ्टी बॅटर. आणखी एक चेंडू निर्धाव. भले पहिल्या ओव्हरमध्ये राजू ठाणगेच्या विरोधात धावा आल्या असतील त्या 13, परंतु पहिल्या बॉलवरती नशिबाचा चौकार आला. आणि त्यानंतर मात्र विकेट घेतली ती गोलंदाज विनयने आणि हा चेंडू टाकलाय तो निर्धाव. 48चं लक्ष. धावा आहेत आतापर्यंत 17. शॉर्ट पिच बॉल पूल केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिल्डर तैनात. फक्त एकच धाव. क्रीडांगणाची परिसीमा अंकुचित पावलेली नाहीये, ही खूप छान गोष्ट आहे. कांडोलीचे मैदान सूरजजी आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो की क्रीडांगणाच्या परिसीमा रायगडमध्ये खास करून अंकुचित पावलेल्या असतात. फार कमी असतात. कधी कधी 45चीच बाउंड्री असते. बॅट वरती केली, मिसिट झाला तरी सुद्धा षटकार येतो. इथे तुम्हाला दमखम दाखवावा लागेल, म्हणजे मिसिट इथे षटकार जाणार नाही, फलंदाज अडकेल. हे गोलंदाजांना दिलेलं हे प्राधान्य आयोजकांनी, या बाबतीत विशेष कौतुक. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवायचा होता. शर्यत लागले क्षेत्ररक्षकांनी चेंडू मध्ये आणि हा चेंडू चालला वेगानं. फाईन लेगला चौकार, 4 धावा. बावीस धावा झालेल्या आहेत विजयासाठी. लक्ष 48 धावा संख्येचा आणि आता गरज असेल ती 26 धावांची. चेंडू शिल्लक आहे 13. विजयासाठी करायचे 26. जीवन 11 जे बापदेव पाली आणि त्यांच्या विरोधात मात्र मोरिया पळसपे या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. विनय गाभणच्या पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार जरूर आला, परंतु हा गोलंदाज शॉर्ट पिच बॉल पुन्हा पूल करायचा होता. पुन्हा तो क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पार.
मध्ये तब्बल धावा आल्या त्या 26 आणि आता विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 22 करायचे. विजयासाठी लक्ष्य ते 48 धावांचं. अंबिका क्रिकेट संघ चौक, अंबिका मित्र मंडळ आयोजित स्वर्गीय स्मिता चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हा अग्रिसेना चषक. मगाशी देखील मी उल्लेख केला, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे लाईफ टाईम मेंबर आहेत सन्माननीय चंद्रकांतजी मते साहेब. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खरं तर संपन्न होते. आणि सध्या तुम्ही सचिनजी मते, मगाशी मुंडे साहेब आले होते सूरजजी, आणि मी तेव्हा आवर्जून अलिबागचा किस्सा सांगितला कालचा. मी पण लाईव्ह पटकन बघत नाही, कारण आता असं झालंय की विश्रांती मिळत नाही. त्या आवर्जून सांगितलं की अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी, त्याचबरोबर छोटम शेठ आणि अनिकेतबाई तटकरे, तिन्ही विविध पक्षातील, आणि सध्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की काय चालू आहे रायगड जिल्ह्याच्या, आणि ते एकत्रित होते आणि संदीप शेठ मुंडे इकडे आले. खरं तर आपल्या विभागाने हे नेहमीच केलंय सूरजजी, राजकीय परिसीमाने आपले मंच कधीच असे बांधून राहिले नाहीत की हा त्या पक्षाचा आहे तो या पक्षाचा आहे, असा मला असं वाटतं मतभेद आपल्या स्टेजने कधीच केला नाही. आणि सचिनजी मते यांनी तर या क्रीडांगणावरती जेवढे बॅनर्स आहेत, म्हणूनच गणेश नाईक साहेब त्यांना म्हणतात आपले वनमंत्री महाराष्ट्र राज्याचे, की सर्व पक्षीय नेता कोण असेल तर सचिन मते. सर्व पक्षातील अगदी मोठमोठ्या नेत्यांशी संबंध असलेला हा नेता आहे आणि खरोखरच त्यांचं विशेष कौतुक करावं तेवढं कमी आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय, बॉल हवेत होता. 2 धावा इथे मात्र जोडल्या जातील. दुहेरी धावा संख्येने स्कोर जाऊन पोहोचेल 28 वरती. विजयासाठी 11 बॉल 20 करायचे. शेवटी जनतेचा विकास, सामाजिक कार्य हेच मनाशी बांधून सचिनजी मते कार्यरत आहेत आणि त्याला हे सगळेजण साथ देत आहेत. त्यांचे अंबिका मित्र मंडळ असेल, अंबिका क्रिकेट संघ असेल. 11 चेंडू शिल्लक, धावा करायचे त्या 20. स्वतः बंटी रसाल आता आज स्कोररच्या भूमिकेत आहे. मी मजा घेतली आज स्कोरिंगची, आवडते मला स्कोरिंग. गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकात राजा पाटील, समोर लेफ्टी बॅटर प्रतीक. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, फाईन लेगचा क्षेत्र पुढे सरसावतं. व्हॉट अ रनिंग कॅच, अफलातून झेल घेतलाय क्षेत्ररक्षक नितीन मालकरने. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास. खरं तर हे अतिशय निकटवर्ती आहेत, दोघेही चांगले मित्र आहेत, प्रभुदास अण्णा भोईर आणि सचिनदादा मते. मी मगाशी देखील उल्लेख केला की मागच्या 2-2.5 वर्षांमध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये जेवढ्या रॅलीज पाहिल्यात, मोठमोठ्या ताफा पाहिलेत आम्ही क्रिकेटच्या मैदानावरती, आणि मला तिथे जर का संधी असेल तर मी सचिनजी मते यांना त्या रॅलीमध्येच पाहिलेलं आहे. हे कुठेही लायन्स ग्रुपची रॅली असेल, प्रभुदास अण्णांची असेल, महाराष्ट्र ग्रुपची, आई ग्रुपची, महाराष्ट्र राज्याचा ग्रुप आहे ज्यांनी रायगड जिल्हा या वर्षीचं प्रीमियर लीगचं आयोजन केलं होतं, या अनेक रॅलीजमध्ये पाहतोय. म्हणूनच सर्व पक्षांशी संबंधित, त्याचबरोबर सर्व ग्रुपशी संबंधित एक वेगळा मित्र परिवार त्याने जपलेला आहे. आणि याच गोष्टीचा उल्लेख सातत्याने सर्वच समालोचक नेहमी करत असतात. फलंदाज बाद झालाय, रनिंग कॅच मात्र घेतली. मॅचला कलाटणी मिळेल का? 10 बॉल करायचे धावा 20. नवीन फलंदाज राहुल शेळके चाललाय मैदानात. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय, मिड विकेटला फिल्डर आहे, कदाचित तिथे फलंदाज बाद होईल. यस, कॅच घेतली जाते. आणखी एक धक्का दिलाय राजा पाटीलने बापदेव पाली संघाला. रंगतदार सामना. 2 ओव्हर पर्यंत धावा मात्र होत्या 26. 12 चेंडू मध्ये 22 करायच्या होत्या आणि राजा पाटील आला पहिल्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर मात्र त्याने 2 विकेट घेतल्या. तो अनहॅट्रिक आहे.
लक्ष थोडं आवाक्यात वाटत होतं जे बापदेव पाली संघासाठी, परंतु या 2 विकेटने त्यांचं टेन्शन वाढवलंय. ऑन हॅट्रिक येतो मात्र राजा पाटील. धावा आहेत त्या 28. विजयासाठी 20 करायचे 9 चेंडूंमध्ये. फसवा चेंडू. राजा पाटील हुशार आहे, गती परिवर्तनाचा सिद्धांत इथे वापरतोय. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये हे व्हेरिएशन्स फार महत्वाचे असतात. निर्धाव चेंडू. राजूच्या डोक्यावरून मात्र हा चेंडू फेकला. त्याला गॅदर करणं थोडं कठीण काम होतं. काय गोलंदाजी चालू आहे राजा पाटील कडून. अर्थातच मोरिया 11 पळसपे हा संघ. फक्त 2 धावा दिल्या 4 चेंडूंमध्ये. धावा आहेत त्या 28. विजयासाठी 48चं लक्ष. 20 करायचे चेंडू शिल्लक आहेत ते 8. अंबिका क्रिकेट संघ चौक जाऊन पोहोचलाय फायनल मध्ये. त्याने परास्त केलं होतं मोरबे संघाला. तो देखील हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता. साहिल चौधरीने केलेली बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये नवनीत मते, त्यानंतर साहिल चौधरी. तो विजयी षटकार, तो जल्लोष. मोरबे क्लास खेळलाय. खास करून त्या प्रेमचं कौतुक करेल. वयाच्या 13व्या वर्षी शेवटचं षटक, 6 बॉल 13ची मॅच. एखाद्याचं धाडसही होणार नाही बॉलिंग करण्याचं. मी अनेक जणांना पाहिले खेळाडूंना, मी करणार नाही गोलंदाजी, परंतु प्रेमने ते करून दाखवलं. आडव्या बॅटने हा फटका खेचलाय काऊ कॉर्नरला. वारा तिथेच मारा. फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून आलाय बापदेव पाळीसाठी षटकार. रायगड जिल्हा अग्रिसेना चषकाची सेमीफायनल एकतर्फी होईल असं कधीच नाही. हे दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात 2 हात करत असताना खरं तर आता एक कुस्ती सारखा हा सामना रंगतोय. एकमेकांना दोबी पछाड करण्याचे दोन्ही संघ मात्र प्रयत्न करतायत. हा धीम्या गतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा पेस व्हेरिएशन्स इथे वापरतोय गोलंदाज राजा पाटील. फसवलं फलंदाजाला, परंतु अगोदरच्या चेंडूवरती आला होता षटकार. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा जाऊन पोहोचल्या 34 वरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जीवन 11 जे बापदेव पाली संघाला, मोरिया 11 पळसपे संघाच्या विरोधात जिंकण्यासाठी धावा आहेत त्या 6 बॉल 14. एका स्पर्धेला एका मेडिकलवाल्याने त्यांचा फर्स्ट एड बॉक्स हे केला, स्पॉन्सर केला बघा. आता एकाची डोक्याची गोळी ते म्हणतो. आता नशीब आम्ही बघितलं ते बॉक्स वरती ठेवले तर व्हायग्राच्या गोळ्या. त्या आईला आता काय करायचा काय माहित आहे. व्हायग्राच्या गोळ्या परवडत नाही, एक एक कापून देतात. त्यांना माहिती नाही झालं. नशीब मी वाचलं व्याय म्हणजे डेंजर आहे. आईला एक वेळेला डोकं उठलं तर परवडेल, तर आता सामान उठलं तर कुठलं शोधत रात्री. सेकंड सेमीफायनल 6 बॉल धावा करायचे त्या मात्र 14. महामुकाबला फायनलच्या अगोदरची हे महत्वाची लढत. फायनल मध्ये अंबिका क्रिकेट संघ चौक जाऊन पोहोचलाय. कोण पोहोचेल फायनल मध्ये, कोण खेळेल चौकच्या विरोधात. पळसपैकी मात्र बापदेव पाली. जोरदार लढत चालू आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत. राहुल बैकर आलाय शेवटच्या षटकात. या संघाचा महत्वाचा ऑलराऊंडर आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विशाल शेळके. हा चेंडू वाईट, नक्कीच वाईट बॉलने सुरुवात करतोय. 6 चेंडू विजयासाठी 13. लेफ्टी बॅटर. या एंडे रायटी बॅटर साठी थोडी कठीण आहे, परंतु लेफ्टीला नक्कीच उपयुक्त हवाय. राहुल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होता. राहुल धावण्याचा प्रयत्न करत होता. मिड विकेट मधून फिल्डर आलाय. 2 धावा इथे घेतल्यात. प्रत्येक धाव इथे महत्वाची. राहुलचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फार दूर गेला. दुहेरी धावा संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 37 वरती. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 11 करायचे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. प्रत्येक मॅच इथे हाय व्होल्टेज झाले, नेल बॅटिंग झाले. प्रत्येकाला रायगड जिल्हा अग्रिसेना चषक 2025 ची स्पर्धा जिंकायचे. 14व पर्व या स्पर्धेचे. कधी डे नाईट, कधी नाईट, अशा अनेक फॉर्मॅट्स मध्ये आम्ही पाहिलेली आहे. परंतु अंबिका मित्रमंडळ चौकची ही स्पर्धा जिंकायची आहे. दोन्ही संघाने त्यासाठी चालू असलेले त्यांचे प्रयत्न. 5 बॉल धावा करायचे बापदेव पाली संघाला. विजयासाठी 11. पुन्हा फुलटॉस बॉल. राहुल बैकर धावतोय. पुन्हा तेच चित्र. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षकाला उसळी घेतली चेंडून टप्पा पडल्यानंतर, परंतु 2 धावा.
क्षेत्ररक्षक फार दूर होते मिड विकेटला. 2 धाबा इथे जोडल्या जात आहे. स्कोर जाऊन पोहोचेल 39 वरती. 48चं लक्ष आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. धाबा करायचे त्या मात्र 9. काय कमालीचे सामने रंगतायत आज. सुपर 8च्या लढती, प्रेक्षकांची गर्दी क्रीडांगणभर. याच विभागातील एक अंबिका चौक अर्थातच यजमान फायनल मध्ये जाऊन पोहोचलेत. मोरबे संघाला त्याने पराभूत केलं. चांगला खेळ राहिला मोरबेचा देखील, परंतु फायनलच्या मॅच मध्ये अंबिका चौकच्या विरोधात खेळणार कोण. जिकरीचे प्रयत्न चालू आहेत विशाल शेळके आणि कल्पेश शेळके कडून बापदेव पालीला विजयासाठी, परंतु त्यांच्या समोर एक मोठा अडथळा आहे. राहुल बैकर. चांगली कामगिरी त्याने केली. पाण्याची व्यवस्था त्वरित मैदानात करा. मागच्या काही दिवसांपासून उन्हाळा थोडा वाढलेला आहे आणि खास करून हे जे वातावरण आहे ढगाळ वातावरण त्याने अक्षरशः मरगळ येते आणि या अशा वातावरणामध्ये ह्युमिडिटी हा एक मोठा फॅक्टर आहे. शरीरातून घामाद्वारे पाण्याचा निचरा होतो. मग डिहायड्रेशन लेवल वाढते. ती कमी करण्यासाठी तुम्हाला सतत पाणी प्यायलाच हवं आणि हे खेळाडू डे नाईट खेळतात. काल गव्हाणला होते. आता पळसपे संघ देखील कुठेतरी खेळला असेल नाईट मॅचला. रात्रंदिवस हे खेळत असतात. म्हणूनच मगाशी देखील मी सांगितलं की या टीमकडे, सर्व टीमकडे एखाद किट असायलाच हवं की ज्यामध्ये ग्लुकॉन डी असेल, ज्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक पावडर असेल. हे फार गरजेचं आहे. लिंबू नंतर सांगितला विटॅमिन सी साठी. 4 चेंडू विजयासाठी दावा करायचे त्या मात्र 9. अत्यंत रोमार्चक सामना. जीवन 11 जे बापदेव पाली आणि त्यांच्या विरोधात मोरिया पळसपे. सेकंड सेमीफायनल. आडव्या बॅटने स्वीप केलाय. बॉल पाठवलाय थेट फार्म हाऊस मध्ये. कल्पेश शेळकेचा तडाखा. जे बापदेव पाळी षटकार. माजी सरपंच भिलवले विष्णू शेठ खैर यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एकटा नडलाय. एक पात्री नाटक विशाल शेळकेचं. विशाल शेळकेने मारला हा षटकार. लेफ्टी बॅटर आक्रमक असतात आणि त्याची आक्रमकता त्याने ते सिद्ध करून दाखवले. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले 45 वर. आता विजयासाठी 3 चेंडूंमध्ये 3 करायचे. सामना संपलेला नाहीये. राहुल बैकर देखील तेवढाच ताकदीचा खेळाडू आहे. स्वीपचा दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिला. समोरचा जो फार्म हाऊस आहे, कंपाऊंड आहे, त्याच्या कंपाऊंडच्या पलीकडे बॉल फेकून दिला तो विशाल शेळकेने. सलग 3 चौकार या पठ्ठ्याने केसलेत. नुकताच षटकार त्याने मारलाय प्रेशर मध्ये असताना आणि आता पाहूया तो आपल्या संघाला विजय करून देतोय का. एकटा नडलाय. एक पात्री नाटक विशाल शेळकेचं. 3 चेंडू धावा करायचे त्या मात्र 3. विजयासाठी फायनलला पोहोचेल कोण पोहोचेल, बापदेव पाली की मात्र पळसपे. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे आणि ते धडपडत होता क्षेत्ररक्षक. बॉल चाललाय सीमारेषा पार. रायगड